गुड मॉर्निंग फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल 10 डेज 10 ब्रेकफास्ट या सिरीजचा आज आपला आहे डे 5. सो आपण आज बनवणार आहोत बटाटा स्टफ इडली, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. मी तुम्हाला स्टेप वाईज सांगते सो दॅट आपली रेसिपी पटकन होईल. सो चला तर मग बघूया रेसिपी कशी करायची. सो आपण 3 स्टेपमध्ये ही रेसिपी करूया. आपल्याला बनवून घ्यायचं आहे बटाट्याचा मसाला. जर आपण मसाला डोसासाठी बटाट्याचा जो मसाला बनवतो तसंच आपल्याला हा मसाला बनवायचा आहे. सो इथे मी घेतलेला आहे 2 बॉइल्ड बटाटे आणि कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट. यासोबतच आपल्याला काही बेसिक मसाले लागणार आहे. सो पटकन आता मी बटाट्याचा मसाला बनवून घेते. कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे आणि जिरं, अद्रक लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि बटाटा. वरून थोडी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. बटाटा मसाला रेडी झालेला आहे. आता आपण पुढची स्टेप बघूया. सो इडली म्हटलं की चटणी येतेच. सो आज मी बनवते दाण्याची चटणी. तिथे मी शेंगदाणे 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. 3-4 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आपल्या टेस्टनुसार आपण कमी जास्त करू शकतो, कोथिंबीर आणि तडक्यासाठी कढीपत्ता. आता मी पटकन हे मिक्सरमधून बारीक करून घेते आणि आपली चटणी रेडी. सो आता आपली बेसिक सगळी तयारी झालेली आहे. आपण बटाट्याचा मसाला पण करून घेतला आहे. इडलीसाठी लागणारी चटणी पण रेडी आहे आणि इडलीचं बॅटर पण रेडी आहे. ही फ्युजन इडली कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. सो जसं आपण नेहमी इडली करतो त्याचप्रमाणे ही इडली करायची आहे. मी इडली पात्रामध्ये थोडं बॅटर घेते आणि आता आपण यामध्ये बनवलेला मसाला घालूया. आणि यावर आता आपण परत आपलं इडलीचं बॅटर टाकू. सो ही झाली फ्युजन इडली. आता मी याला पटकन 10-12 मिनिटं वाफ करून घेते आणि त्यानंतर आपण सर्विंग करूया. सो आपली ही फ्युजन इडली रेडी. तुम्ही बघू शकता, मस्त दिसते. नेहमीच्या इडलीपेक्षा काहीतरी वेगळी. छान चटणी आणि सांबार सोबत तुम्ही छान टेस्ट करू शकता. आपल्या या ब्रेकफास्ट सिरीजच्या आधीचे एपिसोड मी चॅनलवर अपलोड केलेले आहे. सो नक्की चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण या रेसिपीज ट्राय आउट करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की त्या रेसिपी कशा झाल्या ते. थँक्यू.